सरकारचे संबंधित मंत्री हे खोटं बोलतात, हे अनेक वेळा यापूर्वी सिद्ध झालेलं आहे. महायुती सरकारनं शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं, की निवडणुकीपूर्वी की तुमचा सातबारा कोरा करू. त्यानंतर सरकारनं हे आश्वासन पाळलेलं नाही. अनेक अशा गोष्टी आहेत, की सरकार हे लबाड ठरतं आहे आणि सरकारची जी काही प्रतिमा आहे, तर ती जनमानसामध्ये काहीशी खराब होते आहे. अशातच सरकारने कर्जमाफी तर अजून केलीच नाही. त्यानंतर बच्चू कडू यांचं उपोषण आंदोलन सुद्धा झालं. मात्र त्यानंतरही हे झालं नाही. पीक विमा योजना सुद्धा सरकारने जवळपास ती ₹1 ची गुंडाळलेली आहे आणि त्यातच पुन्हा त्या ₹1 पीक विम्यामध्ये शेतकऱ्यांवर दोषारोप ठेवलेला आहे आणि अशा स्थितीमध्ये जे काही आदिती तटकरे जे सांगत आहेत, की 2,52,00,000 महिला लाभार्थ्यांच्या खात्याला हे पैसे जमा झालेले आहेत. मात्र सरकारच्याच आकडेवारीनुसार ज्यावेळेस 28 जून 2024 मध्ये या योजनेची घोषणा झाली आणि 14 ऑगस्ट 2024 रोजी पहिल्यांदा लाडक्या बहिणीच्या खात्याला ॲडव्हान्समध्ये 3-3 महिन्याचे पैसे जमा झाले. तर त्यावेळेस धडाधड त्यांना मेसेज आले. जवळपास ही संख्या जी